आमच्या टप्प्यात आलं की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच हा डायलॉग आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा. 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालं. लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 खासदार निवडून आणत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट मेंटेन केला होता. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तोच करिश्मा राखता आला नाही. या कारणांमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली आहे. जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करून त्यांच्या जागी तरुण नेत्याला संधी मिळणार अशी चर्चा दबक्या आवाजात बोलली जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदामध्ये बदल होईल याची कारणे काय आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदामध्ये बदल होईल याचं पहिलं कारण आहे पक्षामध्ये असलेला पाटील विरुद्ध पवार हा वाद. शरद पवार आणि अजित पवार ज्यावेळी एकत्र होते त्यावेळी एका पक्षाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळाचे दिवस मोजून दाखवले होते. यावरून दिसून आलं होते की अजित पवार यांना पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष पदावर काम करण्याची इच्छा होती. आता तीच इच्छा रोहित पवार यांच्या मनात देखील असावी अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लोकसभेत पक्षाला जे यश मिळालं त्याचं श्रेय प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांना मिळू लागलं होतं. मात्र जूनमध्ये झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विजयाचे श्रेय हे शरद पवार आणि सर्व कार्यकर्त्यांच्या एकत्रित मेहनतीचे फळ आहे. त्यामुळे पुढील काळात कोणी स्वतःला किंगमेकर म्हणून घेईल. पण हा विजय कोणा एका नेत्यामुळे झालेला नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे झालाय. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्षाला घवघवीत यश मिळालं. शरद पवारांनी या वयात ज्या तडफेने प्रचार केला त्याचंही आपल्याला कौतुक करावं लागेल असे म्हणत रोहित पवार यांनी जयंत पाटलांना टोला लगावला होता. या विधानाला जयंत पाटील यांनी मी पक्षाचा अध्यक्ष आहे. यापूर्वी अनेकांनी माझे महिने मोजले आहेत पण आता इथून पुढे माझे 4 महिने मोजू नका. मी सगळे व्यवस्थित करतो आणि ट्विटरवर जाहीर बोलणे जरा बंद करा. जर जयंत पाटलांची काही तक्रार असेल तर ती पवार साहेबांकडे करा. ते जो निर्णय घेतील तो अंतिम असेल पण जाहीर बोलू नका असे बोलत जयंत पाटील यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं होतं. 8 आणि 9 तारखेला शरद पवारांनी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षासह सर्व फ्रंटचे पदाधिकारी बदलण्यात यावेत. राज्यामध्ये वेगळे वातावरण असल्याने मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष तरुण चेहऱ्याची नियुक्ती करा. जो प्रदेशाध्यक्ष वेळ देणारा असेल आणि सामान्य कार्यकर्त्यांना भेटणार असेल अशा चेहऱ्याला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी द्या अशी मागणी तरुण कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या पुढे केली होती. या कार्यकर्त्यांच्या मागणीवरून रोहित पवारच हे नवीन प्रदेशाध्यक्ष असतील असं बोललं जात आहे. या कार्यकर्त्यांच्या मागणीवर जयंत पाटील हे चांगले संतापलेले दिसून आले. ते म्हणाले, राजीनामा मागणं सोपं असतं मात्र चांगला माणूस शोधणं कठीण असतं. पक्ष चालवणं सोपं नाही. भाषण करून उपयोग नसतो. डोके शांत ठेवून कार्यकर्त्यांना एकत्रित करावं लागतं. तुम्ही किती काम केलं आहे ते सांगा. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी 2 दिवसात आपल्या वॉर्डात पक्षाला किती मते मिळवून दिली याचा डेटा द्या. त्यानंतर मी 8 दिवसात राजीनामा देतो असं बोलून जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना चांगलंच खडसावलं होतं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदामध्ये बदल होईल याचे दुसरं कारण आहे शरद पवार यांचे वक्तव्य. माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू. पुढील 15 दिवसामध्ये संघटनेत मोठे बदल आपल्याला पाहायला मिळतील. या विधानावरून शरद पवार हे प्रवक्ते आणि पदाधिकारी पदामध्ये बदल करतील हे जवळपास निश्चित आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष पदावर देखील भाकरी फिरवून नवीन चेहऱ्याला संधी देतील का हे पाहावे लागेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदामध्ये बदल होईल याचं तिसरं कारण आहे जयंत पाटील यांच्या विरोधात निर्माण होत असलेलं वातावरण. 2023मध्ये अजित पवारांनी शरद पवारांशी फारकत घेत महायुती सरकारमध्ये प्रवेश केला. तेव्हापासूनच जयंत पाटील देखील शरद पवारांची साथ सोडत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील असं देखील बोललं जात होतं. आता महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर 15 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. 3 पक्षातील 39 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली. मात्र एक मंत्रिपद अजून रिक्त ठेवलं आहे आणि ते जयंत पाटील यांच्यासाठीच आहे असं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांना रोखून जयंत पाटील यांनी योग्य वेळी योग्य कार्यक्रम असं विधान केलं होतं. या विधानाचे देखील विविध राजकीय अर्थ काढण्यात आले होते. एवढं जरी असलं तरी काही मुद्दे असे आहेत ज्यामुळे जयंत पाटील यांना हटवून त्यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्ती करणे हे पक्षाला अवघड जाऊ शकतं. यात पहिला मुद्दा आहे जयंत पाटील यांनी कठीण काळी शरद पवारांना दिलेली साथ. 2023मध्ये अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत महायुतीशी घरोबा केला. त्यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे एकेकाळचे सहकारी देखील शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्याबरोबर गेले.
त्यावेळी जयंत पाटील हे ठाम शरद पवार यांच्याबरोबर राहिले. जर जयंत पाटील यांना डावललं गेलं तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षात संधी मिळत नाही असा मेसेज बाहेर जाऊ शकतो. दुसरा मुद्दा आहे जयंत पाटील यांचा अनुभव. जयंत पाटील यांचा मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व राहिला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात जयंत पाटील हे जलसंपदा खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. त्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री, अर्थमंत्री आणि गृहमंत्री म्हणून काम केलं आहे. सध्या शरद पवार यांच्या पक्षात सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे असे निवडक अनुभवी नेते आहेत. त्यामुळे अनुभवी जयंत पाटील यांना डावलणे हे पक्षाला तसे कठीण जाऊ शकते. पुढचा मुद्दा आहे जयंत पाटील यांची स्वच्छ प्रतिमा. जयंत पाटील यांनी कित्येक मंत्रिपदावर काम केलं आहे आणि अनेक वर्ष मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत आहेत. त्याचबरोबर ते सहकार क्षेत्रामध्ये देखील काम करत आहेत. तरीसुद्धा जयंत पाटील यांच्यावर अजून काही राजकीय आरोप झाल्याचं दिसून आलेलं नाही. त्यामुळे असा स्वच्छ प्रतिमेचा जर प्रदेशाध्यक्ष असेल तर ते पक्षाला फायदेशीर ठरू शकतं. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? शरद पवार पक्षामध्ये भाकरी फिरवतील का? पक्षात जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम होईल का? पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळेल का? आणि जर मिळालाच तर जयंत पाटील काही वेगळी राजकीय भूमिका घेतील का? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.